मध्ये काल ते अमित शाह ने जे बोल रहा है संसद में कि अम्बेडकर क्या है, 100 बार अम्बेडकर नाम लेने से क्या होगा, एक बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता। लेकिन त्या अमित शहाला सांगायचं आहे, अरे तुला काय माहित आहे, आम्ही पहिले नरकात होतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे व बाबासाहेब आंबेडकरमुळे आम्ही स्वर्गात आलेलो आहे। आणि बाबासाहेबाबद्दल तू जे बोलला तुझ्या होणार नाही, लक्षात ठेव। तो अमित शाह तिथे गृहमंत्री असते, तो आमच्या जीवावर झाला, भारतीय संविधानाच्या जीवावर झाला। भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं नसतं तर तो कुठेतरी बनिया कुठेतरी ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता। बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्यामुळे तो गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरमुळे असं बोलतो, अम्बेडकर बोलने से क्या होगा, अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता। लेकिन आम्हाला स्वर्ग जे मिळालं हे बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे मिळालं, हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे मी अमित शहाचं आरजी कंपनीच्या वतीनं सोलापूर शहराच्या सर्व आरजी कंपनीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं जाहीर निषेध समाजाची या भारताच्या जनतेची संविधानाला मानणाऱ्या लोकांची जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात फिरू देणार नाही। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज्याला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा।